मायच्या ना यार, खरंच नाही ना, काहीच अभ्यास नाही केला यार. अरे तुला माहितीये का, माझ्या बापाने ना मला 100 पैकी ना 200 मार्क पाडत सांगेले. आणि मायावाला बाप तर म्हणे, तू जर कधी नापास झाला त्यावाला ना लग्नच लावून देईन मी. अरे मग इतरेच आनंदाची गोष्ट आहे ना. अरे तू ऐकून तर घे पहिले. लग्न कोणा संग लावून देणार माहिती का? 2 लेकराच्या माय संग. अरे आपल्या गार्डनला कोणते सर आहे रे? चितळे सर आहे ते ना, लय खतरनाक आहे ते. खतरनाक म्हणजे कोणत्या पोरावर जर कधी डाऊट जर कधी आला ना की कॉपी करतोय, त्याला आहे ना पुरं चेक करते अंडरपॅन्ट फाडून. एवढं काय घाबरायचं त्याच्यामध्ये लगे. आणि आपले जेवढे मोठे मोठे लोक व्हायले त्यांना कुठं काय शाळेत येत होतं. अरे मग ते बी ना त्यांचं स्वतःच काही ना काही केलं ना, तर मग आपण बी करू ना काही नाही काही स्वतःच आपलं. काय करसून ते ना निकाल लागल्यावर पाहू. मला तर बाबा एवढं काही टेन्शन नाही भाऊ. कस काय आहे ना भाऊ, लय मोठ्या काफी आणले शर्टात, गबलात, कॉलरीत, पॅन्टीत. आणि सरनं कधी पकडलं तर पाहून घेऊ पुढं. तुम्हाला सांगतो मी, जसं जसं पेपराचा टाइम जवळ येऊन राहिला ना, तर मला ना धक व्हायला लागले. अरे सुकाळीच्या इतकं नको टेन्शन घेऊ, मरशील नाही तर पेपर व्हायच्या आधीच. बरं जाऊ दे, जे होईन जे महाराष्ट्र. हो म्हणावे चितळे मास्तर, माझ्या वर्गामध्ये जर कोणी चिटिंग करायचा प्रयत्न केला तर मी आहे ना त्याला मारत नाही. अरे वा सर, तुम्ही खरंच किती चांगले आहे ना. मी मारत नाही, मी आहे ना डायरेक्ट आहे ना हातपाय तोडून आहे ना घरी पाठवतो. मग आपला पॅटर्नच वेगळा आहे. कुठं पाहिले का माझ्या पायातले, माझ्या जीवाच्या वर आहे. ते आहे ना तुम्हाला लाता घालायसाठी ना ठेवले. त्याच्यामुळे आहे ना कोणी बी आहे ना चहा कॉफी करण्याचा आहे ना माझ्या वर्गात प्रयत्न करू नका. आणि जर कोणी कॉफी आणेला असन तर मुक्याचे ना माझ्या टॅबलेवरती आणून ठेवा. मास्तरच्या समोर ठेवाला का कॉफी आणले काय आपण, म्हणजे याचा अर्थ कोणीच कॉफी आणेल नाहीये. हे पेपर घ्या आणि बिलगलीवाले. इतकं लय अवघड पेपर? अहो मास्तर, तुम्ही ना आम्हाला चुकीचे पेपर दिले वाटतं. कस काय रे बापू? हो हे पेपर लयच अवघड दिसू राहिले. हे IPS कलेक्टरचे पेपर दिसते येत. आमचे वाले पेपर आहे ना दुसरे असतील, लहान लेकराचे. जरा नीट पहा एकदा डोळे वाचून. अरे माकड मल्ल्या, एक तर आमुषा पौर्णिमेला शाळेत येत होतो आणि मला म्हणतो का नीट पहा म्हणून. चुपचाप आहे ना पेपर लिहू. का हो मास्तर, म्या जो अभ्यास केला होता पण तो या पेपरमध्ये तर आलाच नाही. अरे तो कोणत्या पुस्तकामधून अभ्यास केला होता? संता बंता के चुटकुले. अरे आमोशा पौर्णिमाची पैदास, चुटकुल्याच्या पुस्तकामधून कोणी बोर्डाचे पेपरचा अभ्यास करतं का रे? जोकच्या पुस्तकामधून बोर्डाच्या पेपरचा अभ्यास त्या बापान तरी केला होता का? का हो मास्तर, तुम्हीच तर म्हणले होते ना जे पुस्तक हातामध्ये येईन त्याचं पुरं वाचन करून घ्यायचं. अरे भाईताडा, तू काय डोक्यानं थोडं कमी करे? कुठलचा अर्थ कुठं लावतो तर? तुला उद्या म्हणन की ना बायकोवर प्रेम करायचे, तू काय मग उद्यापासून दुसऱ्यांच्या बायकोवर प्रेम करणं सुरू करतो काय? हा मंद बुद्धी, पेपर लिह चुपचाप. सर, त्या लाईटचा शोध कोणी लावला होता? तुले माहित नाही काय? मी वैल नव्हतं ना सर तेव्हा. अरे येड्या, पुस्तकात लिहिले ते, तो अभ्यास केला नाही काय? नाही, वर्षभर तो खायचं हागाचं काम केलं काय? ए कमलेश, हे चूक की बरोबर सांग की जरा. अरे त्याच्यामधले ना 5ची चुकली, त्याच्यामध्ये 2 तर बरोबर येईन. हाव यार. यो कोणता प्रश्न आहे असा? एका वाक्यात वरण करा. उत्तर, मायावाला मित्र लय दलिंदर आहे, उसने घेतलेले पैसे परत करत नाही. ए कमलेश, मला दाखव ना. मी तुला फक्त बाहेर हाय म्हणलो होतं तर तू काय म्हणली मला? तोंड पाहिलं का म्हणे आरशात काळ्या? 36 पोर आहे म्हणे माझं. मग बोलवून त्या पोरांना आता पेपर लिहायला. डार्लिंग दाखव ना. असं तू आहे ना मला किती तेल पाणी लाव, मी तुला ना दाखवणार नाही झिपरे. ए कमलेश, ते पत्र कसं लिहू थोडं सांग ना जरा. अरे बसनाळ्या, तुझ्या गर्लफ्रेंडला तू जसं लव्ह लेटर लिहितो तसं लिही. बर, प्रिय मॅडम, विषय, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. अर्जदार, झाकण झुल्या, बेवडे, बिनकामाचे. महोदय, मॅडम, मला तुम्ही खूप आवडता. आज दुपारा मला आहे ना शाळेच्या पाठीमागं भेटायला या. मला तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे. तुमचाच आज्ञाकारी हरामखोर विद्यार्थी
झाकण झुल्या, लव यू जान. यार किती सोपं यार हे पत्र लिहून. कमल्या कॉप्या करायला लागला काय? नाही हो मास्तर, कॉप्या करसून ना तर तुला धरूनच आपटीन. सर ही ही ना चिटिंग करायला लागली, हिच्याकडे ना गाईड आहे. करू दे ना मग, नाजूक आहे ती नाजूक आहे. काय काय जोड आहे का? अरे मास्तर डॅ, पोरीने पुऱ्या पेपर मध्ये कॉप्या केल्या तर काही नाही, आणि आम्ही केली तर आम्ही साधं एखाद्या मार्काची जरी केली चिटिंग तर आमच्यावर तू धमक्या टाकतो. तू आहे ना दलाल आहे दलाल. जास्तीचा शहाणपणा नको करू, मुक्यास ना पेपर लिहू. हा हे कोणता प्रश्न आहे? मित्राची आजी वारल्यानंतर त्याच्यासाठी सांत्वना निबंध लिहा 500 शब्दात. बर. प्रिय मित्रा, तुझी आजी वारली हे ऐकून खूप आनंद झाला. अरे नाही नाही नाही, हे ऐकून खूप दुःख झाले. आता तुझी आजी वारली हे कारण सांगून तू घरी बी राहू शकत नाही. तुझ्या आजीच्या 10व्याच्या कार्यक्रमाला बुंदी भात केला तर मला बी सांग, आणि घरी बी थोडं बांधून दे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुझ्या अशाच चुलत आज्या वारत राहो आणि मला असं गोडधोड खायला भेटत राहो, हीच देवाच्या चरणी अपेक्षा करतो. आणि तुझ्या आजीच्या आत्म्यास शांती लाभो आणि आजीचे समोरचे जीवन स्वर्गामध्ये चांगले जावो, भरभराटी जावो, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. या निबंधाला 10 पैकी 20 मार्क हमी आहे. ए कमलेश, याचं काय चालतं काय माहिती यार भनभन. गायीवरती निबंध कसं लिहू ते सांग ना. एक काम कर, एखादी गाय पाय आणि तिच्यावर जाऊन बसून निबंध लिहित बैस. बर मास्तर, ओ मास्तर, बाहेर जाऊ का? काय रे, बाहेर जाऊ का? कशाले? गायीवरती निबंध लिहायचा आहे. अरे झाकण झुल्या, गायीवर बसून निबंध लिहिशील का? हा. काय रे, तुला जर भूतावर निबंध लिहायला सांगितलं असता तर तो काय भूताच्या बाजूला जाऊन निबंध लिहिला असता का? हा. अरे खेकड्या आणि तोंडाच्या उलटा पैदा व्हायला कर तू. सर, आपल्या वर्गातल्या भीतीचा कलर आहे ना निळा आणि पिवळा, चांगला नाही दिसू राहिला. पेपर लय अवघड चाललं वाटतं. तुम्हाला कसं काय माहित झालं सर? म्हणून तर तुला वर्गातले भिंती बोर्ड सगळं दिसू राहिलं ना. सर एक पुरवणी द्या ना. अरे माझा अर्धा पेपर बी लिहून नाही झाला अजून, आणि हिला पुरवणी पाहिजे. पोट्ट्या हो, काय हो सर, गो खाजार आहे पोरीचा. हा तुमचा आहे ना अजून पेपर लिहिणं सुरू बी झालं नसन, पण या पोरीनं पेपर लिहून पुरवणी मागा लागली. सर तुम्ही बी हुशार पोरींचा गो खाऊन नोकरीला लागले काय? हा तुला आहे ना नापासच करतो. सर भारतात सगळ्यात महान व्यक्ती कोण आहे तुला कोण वाटतं? महात्मा गांधी. कस काय? अहो मास्तर, त्यांचा फोटो बाया झंपाळात घेऊन फिरतात, मग तुम्ही पहा किती महान असतील ते. अरे झाकण झुल्या, ते निंदले मोठे मोठे काम करेले म्हणून महान येते. ए कमलेश, या प्रश्नाचं उत्तर सांग ना एकदा. कोणता प्रश्न आहे? काळ ओळखा, मी सध्या उभा राहिलेलो आहे. मग झोपून राह, हे उत्तर आहे त्याचं. बर पोट्ट्या हो, चला टाइम समाप्त व्हायला आला, आता 5 मिनिटच बाकी आहे. सर थोडं थांबा ना, 2 मिनिटातच बाकी आहे. सर मायावाला तर 50 मिनिटाचं बाकी आहे. सर मी आताच 10 मार्काचं लिहिलंय. हो मास्तर, मी तर आता नावच टाकू राहिलो आता. हो सर, मी आताच प्रश्नपत्रिका उघडून पाहिली. अरे उघड्या भोंगड्या, ते मला नका सांगू, चला पेपर जमा करा. हो मास्तर, मी जर आहे ना नापास कधी झालो ना तर मग पाहून घ्या. धमकी देऊ राहिले का मला? काय करशील तू? सर तुम्हाला आहे ना रस्त्याने अडवून मी. अरे झाकण झुल्या, मास्तर तर मी आत्ता झालो, पहिले मी आहे ना गुंडा होतो. गाणं टुई. सर मायावाली आहे ना मोठमोठ्या नेत्यांची आहे ना ओळख आहे. मग तिकडे जाऊन आहे ना निवडणुकीला उभं राह. इकडे कायला पेपर द्यायला आला? एका दिवसात तुम्हाला ना सस्पेंड करायला लावेन तुम्हाला मी. डुंगान धुता येतं का तुला? चाललं मला सस्पेंड करायला होतं.